आपण प्रोबॅबिलिटीवरची काही गणितं बघत होतो. बघा स्क्रीनवर एक क्वेश्चन ठेवलाय. 6 पुरुष व 5 महिला यांच्या गटामधून 5 सदस्यीय समिती स्थापन करायची आहे. तर या समितीमध्ये 3 पुरुष आणि 2 महिला असतील अशी समिती किती प्रकारे करता येईल. ओके बघा काय सांगितलं. एक तर तुम्हाला पूर्ण वाक्यामध्ये बघा संभाव्यता हा शब्द आहे का नाही, मग प्रोबॅबिलिटी काढायची नाहीये. मग काय 6 पुरुषांपैकी 3 पुरुष घ्यायचे आहेत म्हणजे निवडायचे आहेत आपल्याला. सिलेक्शन आहे म्हणजे काय कॉम्बिनेशन वालं गणित आहे. राईट म्हणजे काय फक्त दिलेलं आपल्याला की 6 पैकी 3 घेरे. ओके आणि व दिले ना व आणि 2 महिला असतील समितीमध्ये. 5 महिलांपैकी या 2 महिला काढायच्यात आणि गटामधून 5 सदस्यीय काढायचं आहे ना म्हणून. राईट 5 पैकी 2 महिला बरोबर आहे. यालाच कसं सॉल्व्ह करताल तुम्ही आता बघा 3 गुणिले 2 गुणिले 1 हे याच्याकडचं झालं. ओके म्हणून 6 गुणिले 5 गुणिले 4. राईट इकडे 2 गुणिले 1 म्हणून 5 गुणिले 4. ओके 3 दुने 6 6 कट ह्या 2नी ह्या 4ला दिला किती झाले 10 सॉरी म्हणजे 2. ठीक आहे या 2नी 4ला कट केलं 2 म्हणजे 5 दुने 10 10 दुने हे 20 किती झाले 5 दुने 10 इथे झाले म्हणजे बघा गुणाकारात इथे 10 4 पंचे हे 20 म्हणजे किती 200 उत्तर आहे. 200 उत्तर आलंय MPSC CSAT 2016. ओके पुढचा क्वेश्चन 3 4 5 6 7 या अंकांपैकी एकाच वेळी कोणतेही 4 अंक एकदाच वापरून किती 2 अंकी भिन्न संख्या तयार करता येईल. ठीक आहे बघा 2 अंकी संख्या तयार करायची. किती 2 अंकी भिन्न संख्या तयार करता येतील. हे 4 अंक एकदाच वापरून काही फायदा नाही त्याचा. ते उगाच टाकले आपल्याला कन्फ्युजन करण्यासाठी. सरळ बघा ना 3 4 5 6 7 या अंकांपैकी एकाच वेळी कोणतेही किंवा या अंकांपैकी किती 2 अंकी भिन्न संख्या तयार होतील. एकाच वेळी कोणतेही 4 अंक वापरून काही इश्यू नाही त्याच्यामध्ये. सगळेच्या सगळेच वापरायचे तुम्हाला. किती आहे 1 2 3 4 5. पहिल्या घरामध्ये 5 जण दुसऱ्या घरामध्ये 4 जण झालं. पहिल्या ऑफिसमध्ये 5 जण इंटरव्ह्यूला गेले 1 जण सिलेक्ट झाला. दुसऱ्या ऑफिसमध्ये 4 जण गेले. किती तयार झाल्या 20 भिन्न संख्या तयार करता येतील. ठीक आहे पुढे 2च अंकी विचारलेत त्यातले त्यात. ओके पुढे एका पिशवीमध्ये 5 पांढरे 4 लाल व 6 निळे चेंडू आहेत. या पिशवीमधून अनाब धबक्याने म्हणजे हे आयोग अशा पद्धतीचे शब्द वापरतं ज्याचा काही आपल्याला अर्थ जर का माहित नसेल. यादृच्छिक दृष्ट्या अनमा धबक्याने म्हणजे हे याला इंग्लिशमध्ये सरळ साधा सोपा शब्द आहे रॅन्डमली. झालं तेच इमॅजिन करायचं. हे असला विचित्र शब्द दिसला संभाव्यता क्वेश्चन मध्ये जर काही असे विचित्र शब्द दिसले तर ते समजायचं रॅन्डमली म्हणले त्यांनी. रॅन्डमली म्हणजे मला माहित नाही मी असं डोळे झाकून उघडून काढले. रॅन्डमली काही पण त्याच्यामधनं त्या पिशवीमधनं चेंडू वगैरे घेतला असं रॅन्डमली काढला. ओके तर संभाव्यता किती संभाव्यता विचारलेली आहे. संभाव्यता म्हणजे काय 1 पेक्षा जास्त नाही. ओके ठीक आहे फॉर्म्युला काय P = कंडिशन अपॉन नो कंडिशन. राईट कंडिशन काय 3 चेंडू बाहेर काढायचे. किती पैकी 5 4 6 पैकी म्हणजे किती 15 पैकी 15 पैकी 3 काढ. ते सर्व चेंडू निळे असण्याची संभाव्यता. हे निळे कशातून निघतील ह्या 6 मधून निघतील म्हणून 6C3. राईट तुम्हाला माहिती आहे काय 3 2 1 खाली किती घरं भरली आहेत 3 घरं भरली आहेत. मग वरती तेवढीच घरं उतरत आणायची 6 5 4 बरोबर आहे. सेम 3 2 1 म्हणजे किती 15 14 13 हे आणि हे झालं कट. राईट मग आता उरलं काय 15 2 ठीक आहे 2नी याला भाग दिला 7 उरलं किती 4/91. राईट 4/91 कसं ऑप्शन 4. आलं लक्षात काय काय केलंय आपण ते. ठीक आहे करून बघू शकता तुम्ही. 6 पंचे 30 पकडले मी याला. ह्या 15नी या डायरेक्ट 30ला भाग देऊन 2 ठेवले. ह्या 2नी ह्या 14ला भाग दिला 7 आलं म्हणजे आता वर उरलंय फक्त हे 4
आणि हे 7 गुणिले 13 ते झाले 91, हा 4 जशाल तसा. ठीक आहे, एमपीएससीने 2015 मध्ये क्वेश्चन विचारलाय हा. ठीक आहे, दिनूचं घर ते शाळा दरम्यान 23 बस उपलब्ध आहेत. किती बस उपलब्ध आहेत? 23 बस उपलब्ध आहेत. जर घरापासून शाळेपर्यंत वेगवेगळ्या बसने जाऊन परत यायचे असेल तर किती पद्धतीने ये जा करणे शक्य आहे? परत एमपीएससी सीसॅट 2015 म्हणजे प्रोबॅबिलिटी म्हणजे परम्युटेशन कॉम्बिनेशन आणि प्रोबॅबिलिटीवर त्यांनी एकाच पेपरमध्ये 2 क्वेश्चन विचारले. राईट, बघा आता घरापासून शाळेत जायला किती बसेसचा ऑप्शन आहे? त्याच्याकडे 23 बसचा ऑप्शन आहे. उपलब्ध आहेत ना 23 बस. ठीक आहे, वापस यायचंय त्याला, येताना किती बसेसचा ऑप्शन आहे? फक्त 22. का? कारण की वेगवेगळ्या बसेसने जाऊन परत यायचंय. 23 पक्की त्यांनी 23 ऑप्शन आहेत त्या घरापासून शाळेत जाण्यासाठी. 23 बस त्याच्या समोर उभ्या आहेत. बरोबर आहे. इथून तो पहिल्या एका बसने शाळेमध्ये गेला, परत त्या बसने तो येणार आहे का? नाही. मग आता त्याच्याकडे ऑप्शन किती आहेत? फक्त 22 बसचा ऑप्शन आहे. 22 बसेस पैकी कुठल्या? एकदा तू यूज केली ना मग ती वापस नाही यूज करायची. 23 पैकी एक निघून गेली, आता किती राहिल्या? 22. 22 बसेसचा त्याच्याकडे ऑप्शन आहे. ओके, 23 गुणिले 22. मला 23 गुणिले 22 करता येत नाही. मी आपलं 3 दुने 6 एकक स्थानी 6 अंक असणारा संख्या 506 झालं. ज्याला येते 23 गुणिले 22 त्यांनी कसं करायचं ते करून घ्या, काही इश्यू नाही येत. ठीक आहे, अशा शॉर्ट पद्धतीने पण उत्तर टिक करून निघायचं. त्या टेन्शन मध्ये जर का 23 गुणिले 22 तुमचं चुकलं आणि तुम्ही म्हणताल दादा नाही आलं काय करणार? नाही, जाऊ दे ना. 3 दुने 6 आहे ना, एकक स्थानी 6 अंक असणारी एकमेव संख्या आहे त्याच्यामध्ये. टिक करा आणि पुढे जा. ओके, पुढचा क्वेश्चन. एका पिशवीमध्ये 8 हिरवे 7 पांढरे 5 लाल असे एकूण 20 चेंडू आहेत. यादृच्छिकरित्या कमीत कमी म्हणजे रॅन्डमली कमीत कमी किती चेंडू बाहेर काढले असता प्रत्येक रंगाचा किमान 1 चेंडू मिळेल? आता खरं तर हा ना प्रोबॅबिलिटीचा क्वेश्चन आहे ना परम्युटेशनचा क्वेश्चन आहे ना कॉम्बिनेशनचा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन फक्त आणि फक्त तुमच्या डोक्याचा आहे की तुम्ही लॉजिकली काय उत्तर काढताय. फॉर एक्झाम्पल तुमच्या समोर 20 चेंडू आहेत. राईट, डोळे झाकून 20 चेंडू काढायचे. बरोबर आहे. किती आहेत? 8 हिरवे आहेत, त्याच्यामध्ये 7 पांढरे आहेत आणि 5 लाल आहेत. मान्य करा की पहिला एक चेंडू काढला तुम्ही आणि तो निघाला हिरवा. ठीक आहे, किती चेंडू बाहेर काढलाय? 1 हिरवा. राईट, दुसरा काढला तो पण हिरवा निघाला, तिसरा काढला हिरवाच निघाला. ठीक आहे, असे सलग समजा तुम्ही 8च्या 8 काढले तर हिरवेच निघणार आहेत. म्हणजे 8 झाले ग्रीन हिरवे, सॉरी 8च्या 8 झाले ग्रीन. 8 चेंडू काढले, 8च्या 8 ग्रीनच निघाले. ठीक आहे, त्याच्यानंतर 7 काढले ते सगळेच्या सगळे पांढरे निघाले. आपल्याला काय करायचंय? प्रत्येक रंगाचा किमान 1 चेंडू पाहिजे. प्रत्येक रंगाचा किमान 1 चेंडू पाहिजे. बरोबर आहे. आपण पहिला काढला हिरवाच निघाला, दुसराही हिरवाच, तिसराही हिरवाच, चौथाही हिरवाच, 8च्या 8 हिरवेच निघाले. आलाय का प्रत्येक रंगाचा आहे? नाही आलेला. मग आपण काय केलं? 9वा चेंडू काढला तेव्हा तो निघाला पांढरा. मग 10वा चेंडू काढला तो पण पांढराच निघालाय. लाल निघालाय का नाही? मग पांढरे पण किती निघू शकतात? 7 निघू शकतील. झालं. आता सगळे हिरवे संपले, सगळे पांढरे संपले, म्हणजे 15 चान्स घेतले आपण. पहिले 8 चान्स तर ग्रीननी घेतले, नंतरचे 7चे 7 आपले चान्स आपले पांढऱ्यामध्येच गेले. आता मग जेव्हा मी 16वा चान्स घेईल इथे व्हाईट, जेव्हा मी 16वा चान्स घेईल तेव्हा एक तरी लाल निघेल की नाही ह्या 5 पैकी? कारण की आहेतच, उरलेलेच लाल आहेत. सगळे हिरवे आणि पांढरे तर बाहेरच निघाले ना त्या बॉक्समधनं. आता बॉक्समध्ये काय उरलेत? सगळे लाल उरलेले आहेत. जेव्हा मी 16वा चान्स घेईल तेव्हा लाल निघणार आणि अशा पद्धतीने माझ्याकडे प्रत्येक रंगाचा किमान 1 तरी असणार. युपीएससी सीसॅट 2017 16 चान्स घ्यावे लागतील मला. 16 चान्स. काय कुठल्या याला परम्युटेशन मध्ये टाकायचं आणि कुठल्या कॉम्बिनेशन मध्ये टाकायचं आणि कुठल्या प्रोबॅबिलिटी मध्ये टाकायचं या क्वेश्चनला? काही नाही, साधा माइंडचं आहे. सिंपल होतं ते की तुम्हाला फारसं त्याचं प्रोबॅबिलिटी माहित असो नसो, काही माहित असो नसो, ज्याला काहीच माहित नाही त्याला जरी सांगितलं असतं तरी त्यांनी हेच केलं असतं. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघूया. एका पिशवीमध्ये 8 निळे 6 नारंगी चेंडू आहेत. त्यांच्यापैकी कोणतेही 2 चेंडू काढले असता, कोणतेही 2 चेंडू काढले असता दोन्हीही निळे असण्याची संभाव्यता.
परम्युटेशन प्रोबॅबिलिटी काढायची जी कधीच एक पेक्षा मोठी नसते. ऑप्शन 3 कटला. ओके, ऑप्शन 3 तर कटलंच, राहिलं. पुढे आता काय करायचंय, कंडिशन अपॉन नो कंडिशन. कितीपैकी 2 काढायचे आहेत, 14 पैकी तुला 2 काढायचे आहेत, राईट. ते दोन्ही चेंडू कसे असले पाहिजे, निळे असले पाहिजे, म्हणजे हे 8 पैकी निघणार आहेत. 8C2 म्हणजेच काय, 8 गुणिले 7 14 गुणिले 13 2 किती आले, 8 हे दोन्ही ह्याला कट करून टाकू म्हणजे उरले किती, 4. किती, 4/13. 4/13. कळालं कसं केलं ते. कंडिशन अपॉन नो कंडिशन. 14 पैकी 2 काढायचे आहेत आणि वर कंडिशन काय की त्या 8 निळ्यांपैकीच 2 निघालेले असतील, बरोबर आहे. मग हे 2 आणि हे 2 कट होतात. कसे कट होतात ते, 2 गुणिले 1 आणि 2 गुणिले 1, बरोबर आहे. मग उरलं काय, 8 गुणिले 7 आणि 14 गुणिले 13. 7 ने 14 ला भाग दिला 2, या 2 ने 8 ला भाग दिला 4, वर उरलं 4 खाली उरलं 13. ऑप्शन नंबर 2. कधी आलेला आहे क्वेश्चन, दिलेला नाहीये, ठीक आहे, हरकत नाही. पुढचं गणित बघूया. 3, 4, 5, 6, 7 या अंकांपैकी एकाच वेळी कोणतेही 4 अंक एकदाच वापरून किती 3 अंकी भिन्न संख्या तयार होतील. काहीच हे पैकी हे जे आहे ना, हे मोजायचंच नाही. 4 अंक एकदाच वापरून काय नाही, काही होत नाही. अंकांपैकी किती 3 अंकी भिन्न संख्या तयार होतील, सिंपल विचारलंय. 1, 2, 3 तेवढ्या अंकी संख्या तयार करायच्या आहेत. ओके, बघा आता किती जण आहेत तुमच्याकडे, 5 जण आहेत. 1, 2, 3, 4, 5. पहिल्या ऑफिसला किती जण इंटरव्ह्यूला गेले, 5 जण गेले. 1 जण सिलेक्ट झाला, 4 जण. 1 जण सिलेक्ट झाला, 3 जण. 4 पंचे 20, 20×60 आन्सर तुमचं यायला पाहिजे. अशा पद्धतीने आपण प्रोबॅबिलिटीवरचे सगळे गणित बघितलेत. परम्युटेशन कॉम्बिनेशन कसं सॉल्व्ह करायचं ते पण बघितलंय. तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर मी आधीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला माझा नंबर दिलाय, तुम्ही त्याच्यावरनं क्वेश्चन्स पाठवू शकता. त्याचे आन्सर मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. धन्यवाद. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये पुढचे टॉपिक बघूयात. थँक्यू.